चेन्नईचं वेदर एकदम मस्त आहे. सगळ्यांना हाय हॅलो करत भरपेट नाश्ता करून कडकचा एकदम चाय पिऊन आपली स्वारी निघाली. गुड मॉर्निंग एवरीवन, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल संकार फ्रॉम पुणे. आप सभी का स्वागत है मेरे ब्लॉग में. आपण निघालोय वेल्लेचेरीच्या जवळपास. इथून अर्ध्या तासाचा डिस्टन्स आहे. अभि नाही आहे तर मी आज एकटाच निघालोय. मागच्या वीकेंडला आम्ही दोघं फिरत होतो. तर काय काय डेस्टिनेशन आज कव्हर करायचं ते फिक्स नाही, पण तिकडे जाऊन आपण डिसाईड करू. आपल्या रूमपासून एक 8 ते 9 किलोमीटर अंतरावर आदित्य एक फ्रेंड आहे जो पुण्यावरून आलेला आहे. तर त्याच्याकडे आपण आलो आहे आणि एकत्र मिळून चाललो आहे. आणि आपण ज्या म्युझियमला जाणार आहे ते इथून थोडंफार डिस्टन्सवरती आहे, पण विनायक म्हणून एक मित्र आहे पुण्याचा, तो पण डायरेक्ट तिकडे येतो. या सगळ्यांची जे कॉन्टॅक्ट झाले ते माझ्या इन्स्टावरतीच झाले. आधी पुण्यावरून कात्रजला होता. तसं तुझं गाव कुठलं? मनसरचं आहे. मनसरचा माझा एक मित्र आहे प्रतीक म्हणून. चेन्नईची सध्याची सिच्युएशन अशी आहे की इथे ITF भरपूर झालेत, कॉलेजेस पण भरपूर आहेत, त्यामुळे ट्रॅफिक भरपूर वाढत चाललंय. 1 तास आम्ही ट्रॅव्हल केल्यानंतर म्युझियमच्या इथे आलोय. म्युझियम असं हिस्टॉरिकल आहे एकदम. लेट मी शो द व्ह्यू. टॉप 10 टुरिस्ट प्लेसेस मधली हे एक प्लेस आहे. इथे 50 ते 60 रुपये तिकीट आहे. मोठी प्लेस आहे भरपूर ही, आणि त्यांना पार्किंगसाठी पण एम्पल ऑफ स्पेस आहे. 4 व्हीलर 2 व्हीलर. आणि आज सॅटर्डेमुळे भरपूर गर्दी आहे इकडे. प्लेस तर खूप मोठीच आहे पण तेवढीच क्लीन आहे. आणि हा जो व्ह्यू आहे तो पूर्ण एरियाचा व्ह्यू मध्ये आम्ही तुम्हाला गव्हर्नमेंट म्युझियम दाखवलं. तर फर्स्ट बिल्डिंगमध्ये आम्ही एंटर झालोय. इथे सगळ्या जुन्या ज्या मूर्त्या होत्या त्याचं एक्सप्लेनेशन दिले. आणि ही पहिली बिल्डिंग आहे. अजून 6 ते 7 बिल्डिंग आहेत टोटल. अजून वेगवेगळे स्ट्रक्चर त्यांनी दिलेले आहेत की नॉर्थ इंडियन टाईपमध्ये. इथे येताना 50 रुपीज जे आहे ते तिकीट आहे अँड 250 फॉर फॉरेनर्स. इथे असं टुरिस्ट वगैरे नाही आहेत, पण भरपूर ठिकाणी त्यांनी माहिती दिली. तर हे जे आहेत ते ब्रिटिशकालीन पत्र त्यांनी अजून जपून ठेवलेली आहेत. तर फर्स्ट बिल्डिंग जी आहे तिथे आपल्याला तिकीट घ्यावं लागतं 50 रुपीज देऊन. आणि त्याच्यानंतर सेकंड बिल्डिंगला आता आपण आलो. तिथे ऑडिटोरियम आहे. आणि ऑडिटोरियमला जेव्हा तुम्ही त्याच्या आजूबाजूला कन्स्ट्रक्शन जे ते खूप जुन्या काळातले, म्हणजे ब्रिटिशकालीन ऑफिस असेल माझ्या अंदाजे. आणि कारण त्यावेळेसच्या तोफा पण इकडे ठेवलेल्या आहेत. त्या ठिकाणाहून आणि आणलेल्या तोफा त्यांनी इथे कलेक्ट करून ठेवल्यात ॲज अ म्युझियम म्हणून. कवटी पण आहे. लेटेस्ट कवटी. काला जादू. काला जादू. आपण खरं मस्ती करतोय पण इथे कवटी वगैरे सगळे जुन्या काळाचे जे ब्रिटिश काळीन जे असतील ते कधीच आहे ते माहीत नाही, पण ह्युमन म्हणून लिहिली नाही. मध्ये आपले इंडियन्स आहेत का ब्रिटिश आहेत आपल्याला काय माहिती. स्टोनेजच्या काळातले. हां, मस्त लाकडाचं पण घर बनवलं आहे. इकडून इकडे विहीर वगैरे आहे. अँड जे आपण मगाशी भाले बघितले ते खूपच जुने असतील, पण हे पण असे जे त्यांनी नीट ठेवलेलं आहे. यमाज दरबार फ्युचर आहे. आत्ता जेवढी पिढी आहे ना सगळ्यांचं फ्युचर आहे. एकदम जुनं कन्स्ट्रक्शन आहे. मार्बलमध्ये कन्स्ट्रक्शन आहे. एकदम थंड वाटत होतं. अजून सेकंड बिल्डिंगलाच आहे. डरणं जरुरी आहे. बघा व्ह्यू बघा नक्की. इथून सगळ्या बंदूक ठेवल्यात. बंदूक आणि तोफ छोट्या प्रमाणात ज्या असतात त्या इथे लावलेल्या आहेत. पण यांनी एक चांगलं ठेवलं की इथे रेस्ट्रिक्शन नाही ठेवले काय. 1 तासाच्या उशीर केल्यानंतर कोल्हापूरची गँग आलेली आपली लोक भेटल्यावर बरं वाटतं. तर मिळव पाहिजे. लाजू नको रे. हा विषय नक्की काय कळला का तुम्हाला? वेल मासेचा सापळा आहे. सापळा हा जो सेक्शन आहे तो पूर्ण प्राण्यांसाठी आहे, पण काय तयार केलं यांनी कळत नाही. आणि महाराष्ट्रातले अजून लोक आपल्याला भेटली इकडे. सबस्क्रायबर चेन्नईमध्ये भेटले त्यामुळे बरं वाटलं भेटून. अपकमिंग हिरो. म्युझियम एवढं मोठं आहे ना, म्हणजे अशा ज्या आम्ही बिल्डिंग्समध्ये फिरतो त्या टोटल 6 बिल्डिंग्स आहेत त्यांच्या. आणि आजूबाजूचा जो प्रिमाइस आहे तो पण खूप मोठा आहे. तर त्यांनी प्रत्येक ठिकाणी मूर्ती म्हणजे जे जिथे ठेवता येईल तिथे तुम्हाला खूप बघण्यासारखे. तर तुम्ही शेवटच्या स्पॉटला आलो आहे आर्ट गॅलरीमध्ये. ॲक्च्युली ही खूपच मोठं म्युझियम आहे. हे जे स्ट्रक्चर आहे ते मला खूप आवडलं आहे या साईडचं. तर सगळेजण फोटो काढतात. आहे स्ट्रक्चर मस्त आहे इथे. जर तुम्ही चेन्नईमध्ये असेल तर नक्की व्हिजिट करा. पण एक दिवस मोकळा काढून यायच्यासाठी. या बिल्डिंगमध्ये सगळे पेंटिंग्स आहेत. 4 किलोमीटर ड्राईव्ह केल्यानंतर कपालेश्वर टेम्पलला आलो आहे. मागच्या वर्षी आम्ही जेव्हा आलो सकाळी आलतो. स्पॉटवरून महादेवासाठी पूजेचं सामान घेतलं. आता आपण आलोय कपालेश्वर मंदिरामध्ये आणि मस्त दर्शन झालं आणि निघायचा टाइम झाला. हा प्लॅन जो होता तो पूर्ण सडन झालेला होता. सगळे एकत्र आलो, भेटलो, फटाफट कॉन्टॅक्ट झाला. आणि तुम्ही पण चेन्नईमध्ये असाल तर कॉन्टॅक्ट करा. कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण सगळे एकत्र पुन्हा भेटू. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. हॅव अ गुड डे. हॅव अ गुड लाईफ. बाय बाय गाईज.